52 कोटी रुपयांच्या बोगस उपसूचना सादर करून ठेकेदारांना दिलेल्या बिलाचं प्रकरण तसेच स्वीकृत सदस्यपदी कोणाला नेमायचं याविषयी 2 महिने खल होऊनही 7 नावांचा तिढा न सुटणं आणि सत्ताधारी भाजपला नको असलेली नावं राष्ट्रवादीने स्वीकृत म्हणून टाकणं आदी प्रमुख मुद्द्यांवरनं डोके हँग झालेल्या सत्ताधारी भाजपला आज अखेर संसदेत फेटाळण्यात आलेला नारी शक्ती वंदन कायदा मदतीला धावला. नारी शक्ती विधेयकाचा विषय ताजा असणं व योगायोगाने महापालिका सर्वसाधारण सभेचा दिवसही जोडून आल्याच्या या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीला विशेषतः काँग्रेस पक्षाचा निषेध करून सर्वसाधारण सभा आज तहकूब करण्यात आली. जर नारी शक्ती वंदन कायदा फेटाळण्याचा विषय नसता तर 52 कोटींच्या बिलांचा विषय व या कामी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाची मुदत संपूनही हा अहवाल सादर न होणं याविषयी सत्ताधाऱ्यांवर व प्रशासनावर टीकेची झोड उठवण्याची तयारी राष्ट्रवादीने केली होती, तर भाजपनेही प्रशासनाची धुलाई करण्याचं निश्चित केलं होतं. चौकशी समितीचा अहवाल जो काही आला असेल त्यामध्ये नगरसेवक कायदेशीरदृष्ट्या आरोपी ठरत असले तरी त्यांना कसं वाचवायचं, तसेच बिले घेऊन ढेकर दिलेल्या ठेकेदारांनाही कसं वाचवायचं यासाठी पुरेसा वेळ व अहवाल फिरवण्याची संधी जी आवश्यक होती ती नेमकी नारी शक्ती वंदन कायद्याच्या निमित्ताने भाजपला मिळाली. काँग्रेसवर तोंडसूक घेऊन आता सभा 5 मे पर्यंत तहकूब ठेवण्यात आलेली आहे. वास्तविक या विषयावर सभा तहकूब करण्याचं काल भाजपतर्फे घाईघाईत ठरवण्यात आलं. महिलांनी काळ्या साड्या घालाव्यात तर भाजपच्या नगरसेवकांनी काळ्या रिबीन बांधाव्यात असे आदेश काल दिवसभरात सर्वांना देण्यात आले. एखादा विषय मागे ठेवला किंवा जाणीवपूर्वक त्यास विलंब लावला तर तो विषय विसरला तरी जातो किंवा प्रसंगी त्याची धार कमी होते. ही थोडक्यात एक मानसशास्त्रीय रचना अर्थात चौकट असते. जानेवारीपासून भाजपच्या सत्ता कारभाराला सुरुवात होऊनही मुजोर झालेल्या प्रशासनाला या निमित्ताने धडा शिकवावा असा संकल्प केला तरी अडचण आणि प्रशासनाने जर राज्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच 52 कोटींचं कांड केलं असं आपल्या बचावार्थ सांगितलं तरी पण अडचण. अशा दुहेरी कात्रीत सत्ताधारी भाजप सापडली आणि अखेर नारी शक्ती वंदन कायद्याचा आयता मुद्दा त्यांच्या मदतीला आल्याचं या सगळ्या घटनाक्रमावरनं स्पष्ट होतं आहे. तुम्हाला काय वाटतं? जरूर व्यक्त व्हा व आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.